हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळणार आहे. वाढलेला पोट किंवा त्यालाच आपण बेली फॅट म्हणतो. बेली फॅट वाढल्यामुळे काय होतं, तर शारीरिक जी आपली जडण-घडण आहे, त्याच्यामध्ये तर बिघाड निर्माण होतोच. आपल्या कृतीमध्ये बदल होतो, चालण्यामध्ये त्याचा रंगढंग बदलतो. पाय वाकडे-तिकडे टाकले जातात किंवा व्यवस्थित आपण चालू शकत नाही किंवा धावू शकत नाही. आणि हे वाढलेल्या वजनाचा भार आपण ज्यावेळेला घेऊन जात असतो, त्यावेळेला आपल्या गुडघ्यावरती, कंबरेवरती फार मोठा भार निर्माण होत असतो. आणि ती तर दुखणी सुरू होतातच, परंतु अंतर्गत दुखणी, अंतर्गत आजार, अंतर्गत जे प्रॉब्लेम्स आहेत, हे फार मोठे निर्माण होत असतात. त्याच्या अगोदर आपण बघणार आहे, आपल्या भारतामध्ये 2 प्रकारच्या समस्या आता जास्त जाणवत आहेत. वाढलेलं वजन आणि वाढलेलं पोट याचं जे प्रमाण आहे, याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि हे वाढत चालले असल्यामुळं WHO म्हणजे आपले जे जागतिक आरोग्य संघटना आहे, यांनी धोक्याची घंटा दिलेली आहे. जर हे असंच वजन वाढत लोकांचं चाललं, तर पुढे जाऊन त्यांना अनेक आजारांना सामोरे जावं लागणार आहे. जसे की बीपी, शुगर आहे किंवा कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम आहे, हार्टचे प्रॉब्लेम आहेत. हे सगळे प्रॉब्लेम त्याच्यामुळे निर्माण होतात. बघा, आपल्या भारतामध्ये काय परिस्थिती आहे, हे आपण त्या ठिकाणी बघणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहे, की हे प्रॉब्लेम कशामुळे निर्माण होतात आणि त्यावरती आपण काय उपाय करू शकतो, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. मी तुम्हाला एक स्लाइड शेअर करून दाखवतो. आता भारतामध्ये काय परिस्थिती आहे, डबल बर्डन निर्माण झालेलं आहे. डबल बर्डन कशाचं झालेलं आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत असेल, तर डबल बर्डन ऑफ मालन्यूट्रिशन. म्हणजे इम्बॅलन्स्ड न्यूट्रिशनमुळं ओव्हरवेट आणि ओबेसिटीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. बघा महत्त्वाचा मुद्दा मी सांगतोय, वजन का वाढत चाललेलं आहे? तर इम्बॅलन्स्ड न्यूट्रिशन म्हणजे असंतुलित आहार. जो आपण आहार खातो आहे, त्या आहारातून आपणाला आवश्यक असणारी जी काही घटक आहेत, त्याला पोषण मूल्य म्हणतो आपण किंवा पोषण तत्वे म्हटलं जातं. तर ही पोषण मूल्ये आपल्या शरीराला मिळत नाहीत. कमी जास्त प्रमाणात मिळतात. म्हणून याचं इम्बॅलन्सिंग झाल्यामुळं आपल्या शरीरामध्ये ज्या क्रिया आहेत, त्या क्रिया व्यवस्थित होत नाहीत. न्यूट्रिशन डिफिशियन्सी ही कॉमन झालेली आहेत. मग ते मेल असो किंवा फिमेल असो. त्यामुळं ओव्हरवेटचं प्रमाण आणि ओबेसिटीचं प्रमाण हे वाढतं आहे. त्याच्यानंतरचं कारण आहे अंडर न्यूट्रिशन. म्हणजे न्यूट्रिशनच शरीराला फार कमी प्रमाणात मिळतात. आणि याच्यामुळं वजन कमी व्हायला लागलेलं आहे आणि मसल वेस्टिंग म्हणजे स्नायूचा कमकुवतपणा वाढत चाललेला आहे. हे दोन्ही प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. हे प्रॉब्लेम आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी, डाएट आणि न्यूट्रिशनच्या आधारे आपण पूर्णपणे बरे करू शकतो. म्हणजेच ओव्हरवेट किंवा ओबेसिटी जी निर्माण झालेली आहे, ही पूर्णपणे टाळू शकतो. भारतामध्ये काय परिस्थिती आहे बघा, गेल्या 10 वर्षामध्ये वजन वाढीचं आणि पोट वाढण्याचं प्रमाण हे दुपटीनं झालेलं आहे. याच्यामध्ये ॲब्डॉमिनल ओबेसिटीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ॲब्डॉमिनल ओबेसिटी ही एक धोक्याची घंटा सांगत असते. कारण ॲब्डॉमिनल ओबेसिटीमुळं हार्टचे प्रॉब्लेम, कोलेस्ट्रॉल वाढण्याचे प्रॉब्लेम, बीपी शुगर होण्याचे प्रॉब्लेम हे वाढत चाललेले आहेत. त्यामुळे वाढलेलं जे पोट आहे, हे वाढलेलं पोट अनेक आजारांना निमंत्रण देत असतं. त्यामुळं भारतामध्ये ही एक परिस्थिती निर्माण झालेली आहे, की याचं प्रमाण जास्त झालेलं आहे. बघा त्या हिरव्या कलरमध्ये दाखवलेलं आहे ॲब्डॉमिनल ओबेसिटी ही एक धोक्याची घंटा दाखवते. या ठिकाणी आपला नॉर्मल BMI राहत नाही, तर BMIमध्ये बदल होतो आणि त्यामुळं आपलं पोट वाढायला लागतं.